सासूबाई बाजूच्या काकूकडे बसायला गेली, उठून आली बघते तर सुनबाई रडत्या. जवळ आली, बाई नवीन नवीन पोरगी आलेली रडत्या, डोक्यावर हात फिरवला. सासूबाईनं सुनबाईच्या डोक्यावर हात फिरवला. सुनबाईला सांगितलं, बेटा ए दीदी काऊन रडायलीस गई? कोण म्हणे असं? सासूबाई बोलले. सुनबाई काय म्हणे? दीदी सासू मायच्या पुन्हा रे वेणे सोडतात. आणि मोठ्या बहिणी चांगल्या आहेत पुन्हा काही सांगा मी बहिणी जाऊन आता 90% रक्कम आट केले म्हणे. 90 नाही 100% आट केले. ऐकता मग राहता असा गावे बरोबर सॉर्निंग जात नाही. सुनबाई रडते. सासूबाई बाहेरून आली, डोक्यावर हात फिरवते. बेटा ए दीदी काऊन रडते ग? माया हो ज्या सासू आहे त्यामुळे माया असले सांगस बोलू नका. ज्या सासू आहेत ना त्या मावशीले सांगस, ताई तुमच्या पोरीचं लग्न झालं ना, तुम्ही पोरीला पाठवत असताना सांगायचं की बेटा सासू सासऱ्यांना आई वडील समज, आता तू आमच्यापासून लांब जाते, तुझे ते मायबाप आहेत सासू सासरे हे सांगायचं. आणि जर तुम्ही पोराचं लग्न करतायत ना, पोरगाचं लग्न करतायत ना, मग येणाऱ्या सुनबाईला सुनबाई न म्हणता तिला मुलगी म्हणा, ती नक्कीच तुम्हाला माय म्हणेल. फक्त तिच्या आई बापांचे संस्कार चांगले पाहिजे. थोडं मला बोलणं जवळ जास्त काही लोक कसे, पण मला सत्यता मांडायला आवडच मावली बाबा. सत्य बोलायचं मला आवडतं. नाही तर काय गरज नाही. इथलं वातावरण बेकार आहे ना, सासू सुन ना, बापरे बापरे काय गरज नाही. एकच जर मला 4-4 महिना सून सासू येणार संगे बोलतेच नाही. व्यक्ती काय नाही ग्रुप ऍक्टिव्ह आहे त्या. मग सुन आणि सासून भांडण वगैरे होतं. सुनबाई सासू संगे बोले नाही, सासूबाई सुनबाई संगे बोले नाही. सुनबाई पोरगी वेळ होती 3 महिन्यात पोर होती, झोकामा झोपेल होती पोर. आणि सुनबाई घर जागायला. सासू म्हणे सुनबाई घर जागणार, ती पोर उठणी रडायला लागली 3 महिन्यात पोर. सुनबाईला असं वाटणं मी जर गहून पोरलेली नाही, ते सासू म्हणे मी घर म्हणे होतो का मरी गई तुका म्हणे मतारी वाटणं ते 3 झोक आणि ते रडू दे म्हणे पोरगी. पोरगी रडत होती, सासूबाई उठणी झोका द्यावाले, सुनबाई घर जाड राहिली. गुचूक झोका द्यावा पाहिजे ना. बऱ्याच म्हातारीसले आडगं बोलाशिवाय पोट भरत होता. 3 महिन्यात पूर्ण जोईना जोर आलाय. पडवो तुला कोणी राहिले नाही वा पडवो ओ त्याच ना गले कडी लागे वा त्या ऊस बोडाल निघ्यात तू पडवो. निस्ती पुरी जाणार निशे तरी एवढं कोमाल तुमचा सुनबाई म्हणजे तुला ताबा माहित होता काढले मग ताबा म्हणजे काढत नाही. सुनबाईनं घर जाणं आटोप ना तेच पण ती जाणणी फेकी दे आणि ते रडणारी पोरले जोई माई काढी दूध पाजायला बसली. आता एवढी जोरमा रडणारी पोर बाबा डायरेक्ट दूध पिन का? अजिबात नाही. पोर चिडी जायला होती ती माय दूध पाजायला बसली. सुनबाई 3 महिन्यात पोरले पोर अजिबात दूध पिये नाही. सुनबाई म्हणे आतेच काढा मजा आहे. पोरले जवळ घरी बसली आणि 3 महिन्यात पोरले सांगितली बाई सुनबाई ए भाऊ व पेडा कवळी बदी बुकी राहायची नाव म्हणे तू. सासू म्हणे ओ माय आई बोलत ना तू कसा किडा पाडत बसली पहिला. हाडकं बोला माय जात ना पहिला नंबर पता नाही पाहिजे. आठ मस्त विचार बहिणी माय मरली मायसाठी रडायला पाहिजे ना. बऱ्याच बाया बोल आहे ना काटा काढते बाबा. मायने काही कमी करत असता हो वांडवले चोरीने 10 पैसा पुरावं ती एक बी आणल्यावर कबलत नाही. एक ठिकाणी 3-4 पोरी माय मरेल होती. त्या प्रेसना आजूबाजू बसल्या आणि म्हातारी करता आंधळी रडत मनी सीता
वो माय म्हणे सीता का जंगल न पाखरू वतना म्हणे माय म्हणे सीताले कोणी जेव गाव घाले नाही ना म्हणे माय. त्या बोजा म्हणे घेणं नाही आईन काय उणी आडा आड दुखी राहिलं नाही. पण जी बहिणी रडताय ती रडी जिल रडता होणार तीच सही नसकर नशे. तरुण बहिणीचे प्रत्येक कीर्तनमा मागला होईस ना सांग राहिलो मी बहिणी दोन रडण्याशी केल्या. जी बाई रडताय असं तिने इथलं वजन असणार काय घेऊन ताट सर काय देऊ जिरपटीचे डोळे असते. आणि जी बहिणी रडता होणार तीन दिनभरची आटी राहून कप जातोय राहू. रडता यावायला पाहिजे आणि रडणं बी असं पाहिजे ना समोरला डोळ्या मासू यावायला पाहिजे असं रडणं पाहिजे. आमना धोंडाचा मग प्राध्यापक होता. प्राध्यापक मी बायको प्राध्यापिका मावली बाबा आणि सर मरी गेत मॅडम त्या रडत खुंडी बाया जमावल्यात म्हणे मॅडम असं खुंडी तिथल्या रडण्यात ना काही लोकांना पटाव नाही मंगू बाई सध्या रडा म्हणे मॅडम. आता नवरान करता कसं रडो आहे सुधरायला पाहिजे. सर मरेली मग मॅडम नवरान करता रडे अप्पा वो भाई माझा रे भाऊ अरे पहिले बंद करा रे आपण पहिले उकडी जाई राही रे. वो भाई माझा आप्पा नवरा रे होय भांडण सोडत नाही. रडताना यावायला पाहिजे. म्हातारीच्या पेटजवळ पोरी रडत होत्या म्हणे सीता ओ माय म्हणे सीता का जंगल न पाखरू वतना म्हणे माय म्हणे सीताले कोणी जेव गाव घाले नाही ना म्हणे माय. त्या बोजा म्हणे घेणं नाही ऐन टाइम लिहून आडा आडा बुद्धी राहिली. सगळ्या बोजा गरीबडे होत्या दाखली आगा होती म्हणे ताई तुम्ही सरका म्हणे आगा बरोबर काढून ती दाखली आगा होती घर परत दाखला आगा होता तुम्हाला माय घर म्हणली ती दाखलाची बाबा दाखली बोजा आगा होती ती म्हणे ताई तुम्ही सरका येईन काटा बरोबर काढू म्हणे. पुढे इवट नाही ती बोजाई आणि मग रडायला लागली म्हणे सीता व माय म्हणे सीताले निघल चांगलं करी खाऊ घालू ना म्हणे माय. आणि आते कोण चाळक्यापणा कराले का नाही बट्टी ना म्हणे माय. तिनं म्हणे तू चांगलं रडते दाजी बशील खाते कसा खेळा पाळत बशील. सुनबाई रडत होती सासूबाई फिरून आली विचारलं दीदी काहून रडते. आत्या माझं रडण्याचं कारण विचारलं म्हणले हो बेटा आत्या माझ्या डोळ्याच्या समोर फक्त माझा बाप फिरतोय कारण माझा माहेरमध्ये दिवस असा उजडायचा उठली आंघोळ झाली की देवपूजा करायची. देवपूजा झाल्याच्या नंतर अगोदर बापाला बापाचा चहा झाला की बापाला नाश्ता द्यायची आणि लगेच जेवणाची तयारी. जोपर्यंत माझा बाप जेवत नाही तोपर्यंत माझं पोट भरायचं नाही. आत्या माझा बाप जेवला असेल का डोळ्याच्या समोर फक्त माझा बापच येतोय आणि मला बापाला कधी भेटेल माझा बाप मला कधी भेटेल ही आस अपेक्षा मनात आहे. जसं त्या पोरीला सासरमधनं बापाला भेटण्याची आस आहे ओढा तुकोबाराय सांगता देवा जेव्हा मी देऊला जातो ना तिथून तुला भेटण्याची आस त्या पोरीला जसं सासरमध्ये राहून बापाला भेटण्याची आहे. तुकोबारायांनी देवावर जे प्रेम आहे या अभंगातून ते प्रेम दाखवलं की देवा एखादी मुलगी माहेरवर किती प्रेम करते बापावर किती प्रेम करते तर प्रेम मी तुझ्यावर करतो. मग ते प्रेम फक्त शब्दात सांगायचंय का तुकोबारायांनी फक्त बोलून दाखवलं का नाही अंतकरणापासून तेवढं देवावर प्रेम केलंय. आणि देवावर प्रेम केलंय ते कसं केलंय माहिती का अंतकरणापासून. जसं तुकोबारायांनी देवामध्ये प्रेम दाखवलं ते म्हणजे हाताने काही मुखाने ना शेवटी पंगत सांगितलं पाम भरायला तुम्ही मला चांगली उठती राहिला बसल्या बहिणीवर काय थोडा जण सांगा बऱ्या धर्मात ताती घालला बस. जय विठ्ठल होईपर्यंत जागा सोडायची नाही कीर्तनाची मर्यादा आहे. कारण जोपर्यंत जय विठ्ठल होत नाही तोपर्यंत उठायचं नाही. आणि जो जय विठ्ठल ना पहिले उठस ना कीर्तन बसेल सर्व लोकेश नकडत संसारी लोकेत आपला काही पाप होईल राहत आणि ते पाप आपल्यापेक्षा 2.5 फूट अंतरावर असं तरंगत वर तरंगस ना जो जय विठ्ठल ना बजन ना पहिले उठी निघास ना तो बटास ना पाप डोकावर धरले जा नाही आई मजाक म्हणे नाही खरं सांगायला. आणि तुम्ही म्हणजे का महाराज कीर्तन नंतर ते उठ नसते ना
देताना करून नशे पण जवळ जय विठ्ठलाई भजन वस ना त्या भजन मा ती पापी होळी वस आणि मग तुमले जावाना रस्ता मोकळा वस तो लोक कोणी जुटान नाही बरं आई नेम येत कीर्तनना पहिलेच सांगतो 11 वाजायला आवरू आम्हाला काही बसावत नाही असं तुम्ही पहिलेच सांगा मला 5-5 मिनिटं सुद्धा मग जाणार राहतात असं 2 तास ना 41 20 मिनिटं वही घ्या आणि मोर टाइम नाकू वाढी भेटतोच का सगळ्यांना भजन गायला सांगितलं होतं कोणी कोणी भजन गायलं बरं भजन म्हणायचं सांगितलं की तो म्हणत नाही माया हो या जुन्या बाया बसेलेत ना या जुन्या म्हातारीशी विचारा मावशीशी विचारा या नेता सुद्धा देवना भजने म्हणत वावरमा जाता जाता येता येता देवना भजने राहत हो जुन्या बाया आतेच म्हणतील ना ते देवनाच भजने म्हणतील जाते मी भेटायला विठू माऊलीला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला इथूनच दिंडी जाते ज्ञानोबारायाची उधळण होते देवा अबीर बुट्याची जाते मी भेटाया विठू माऊलीला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला पहिले गळून गळत ना काय म्हणे त्याला मराठी मा जात म्हणतो आपल्याकडे गड्यावर गाणं म्हणत पहिल्या बाया तरी एखादी माई दुपारपर्यंत गळून गळे ना टाकला राहतो असा बारका 5-4 वर्ष ना एखादी माया असं गटावर गाणं म्हणे ना जटे ज्या वट्टावर काय त्या वट्टावर झोप लाग जा इथलं भारी गाणं म्हणे आणि त्या गाणाच माय शिकासारखं माऊली बाबा गटावर ना गाणं आता ते सापड तसंच नाही पहिल्या बाया म्हणे त्या गाणाच माय शिकायला होते बहिणीस्वर म्हणजे आजी माया बसेलत नाही असले पटी जाईन ते भाऊ बहिणी ना हाते रांता रांता मी गाणं म्हणतेस पण त्या गाणं कोणता सोडली झुकी तरी इच्छा कोणता गाणं म्हणून भावी बजेट ठेवलं नसेल 75 वर्ष मग स्टँडवर गाणं म्हणतात 75 मग ते क्लिप बरीच व्हायरल करताय लोकेशन मग कोणतं राव देतच नाही त्या घरना कार्यक्रम व्हायरल करतात मन इतकं बेकार काम झालं ना का वाटायला आता कशाची टीव्ही कॅमेरा लावायला मालिक बदनाम कराना ते फेका दिलेले लोकेशन पण है ना बदनाम वही होता है जिनका नाम होता है आणि माझा फेवरेट डायलॉग आहे लहानपणापासूनचा डायलॉग आहे जितनी दुनिया मजाक उड़ाती है उतनी ही तकदीर जगमगाती है जितनी दुनिया मजाक उड़ाती है उतनी ही तकदीर जगमगाती है जब करम मेरे कन्हैया का हो तो जिंदगी पल में बदल जाती है मनीषी बदनाम करणार करू देऊ त्याचा नांदी काय लागू 75 वर्ष म्हातारा स्टँडवर गाणं म्हणत कोणती वय मग काय करू आहे समजा पाहिलं दादा 75 वर्ष म्हातारा स्टँडवर गाणं म्हणत दारू पिनास नशा अरे 75 वर्ष ना आणि आज तिने आहे कोणती वय मग काय करू हायवे सुधारायला पाहिजे बरोबर नाही तेवढं बरोबर पुन्हा गाणं बडा मोठा नाही ते मोकळा गावे ना मग राहिले सुधारत नाही कोणती वय मग काय करू असं आनंद वाटला तुमच्या गावातील समाज चांगला आहे मला वाटतं की म्हणलं कीर्तनाला किती लोक असतील मंदिराचे आरती कार्यक्रम हे मंदिर छोटं असेल समाज मंदिर असेल आणि तेवढ्याच जागेमध्ये लोक असतील
आणि सवय अशी झाले माझे मोठ्या पडीत म्हातारांना सवय बाबा असं मेरवर बांधलं खोट नाही करत पण भारी वातावरण आहे मस्त जागा मोकळी लोक चांगले येतात आणि खरं तर मला असे ठीक आहे थोडाफार विक्षेप सुरुवातीला झाला पण तुम्हाला माहीत साधा बोलावलं की आवडतच मला सहज बोल राहिलो तरी अशी घेतो विचार आणि माणूस नाही असा हसत खेळत राहावं मला सवय मनकडे जर पण दे का मी लगेच माहिती थोडा अशी दिस आणि अशी देऊ माणूस हसत राहावं माणूस हसतो त्याला रोग नसतो बाकी ना असा देतच ना आपण असेल बरोबी काय रे तू बिगरी जरा ना समजा आता तुमचं इथं उतरेल कळील का होतं केला ना असं राहा ना दादा मला पक्की गॅरंटी आपला कीर्तन जर तुम्ही मनमा काही द्वेष न ठेवता मनमा काहीतरी असं तुम्ही मनाबद्दल जर नाही ठेवा मन बोलीशी जे ना शिवे ना बाबा आपली पक्की गॅरंटी म्हातारा बाबा सोड पक्की गॅरंटी आपला कीर्तन मध्ये बोलील जरा शिवे ना तुम्ही 6 महिना मारवत नाही असं बाकी ना बाबाच असं वाटे मग 6 महिन्यानंतर काय करा ना मला 50 दी टाका नंतर राहिल्यावर माऊली बाबा मरण नाही म्हणल्यावर 50 कडे काय द्या नाही म्हणल्यावर वा वा खरंच वातावरण भारी किती बोलावं असं वाटतं पण काय करावं वेळेचं बंधन असतं आमच्या महाराज मंडळींना पुन्हा अजून काही महाराजांना प्रवास करायचा असेल थकलेले असतात नाही का तुम्ही पण कामधंद्याचे लोक आहेत पण सगळ्यांना पहिले तुमच्या माफी मागतो कसं असतं ना 2-2.5 तास म्हणजे मला तरी 2.5 तास 2.25 तास 2.5 तास मला बोलावंच लागतं बाकी कीर्तनकार 1.5 तास मागून येतात मला 1 तास एक्स्ट्रा तास तो 1 तास जास्त ना असं राहत मी देवाला व्यागे करत नाही आणि बोलायला व्यागे करत नाही बोलण्याच्या ओघामध्ये 2-2.5 तासामध्ये एका शब्दात जर माझा तोल गेला असेल तर तरुण भावांना सांगतो दादा मी इथं तुम्हाला दुखवायला आलेला नाही पण न कळत माझ्या शब्दानं जर एखाद्या भावाचं मन दुखावलं असेल तर दादा तुझा लहान किंवा मोठा भाऊ समजून मला माफ कर इथं बसलेल्या तरुण बहिणींना सांगेल ताई माझ्या बोलण्यात तोल गेला असेल एका शब्दानं जर तुझ्या मनाला जखम केली असेल बाई तर तुझा भाऊ समजून माफ कर इथं बसलेले टोपीवाले काका आहे इथं बसलेले नववार साडीमध्ये माझ्या मावश्या आहेत तुम्हाला सांगेल माडी माझ्याकडनं जर तोल गेला असेल बोलण्यात तर तुमचा मुलगा समजा टोपीवाले बाबा नाही सांगतो